हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सो आज माझा ना लास्ट डे मामाच्या गावचा आणि आज मी माझ्या माहेरी जाणार आहे. आणि इकडे ना खूप जास्त करपून गेलं होतं 4 दिवस. खूप असं वाईट वाटते. आता सगळे निघालो आहे आज परत आम्ही. तर शुद्ध आंघोळ झाली. आज आपण जाणार आहे आज. आता लास्ट डे आणि आता लाईक असं वाईट वाटते ना. असं वाटतं अजून 2-4 दिवस पाहिजे होते. रात्री तर खूप मजा केली भूताच्या गोष्टी. बोल्या, तू मला मिस करशील का? मिस करशील काय? बोल के. रेडायला आले बोला आमचं आज जायचं म्हणून. मामींनी आता साई आणि ओमकारला काय काम सांगितले. पेंड्यावाली आमची साई तर लय भारी. गुड मॉर्निंग गाईज. इकडे चाललंय सगळं पेंड्या अन्न आणि आमचं चाललंय. माझं मस्त आवरून वगैरे झालंय. मम्मीचं आवरायचं आता. तर तुझं पण आवरून झालंय. मग आज आम्ही निघणार आहे. अजिबात इच्छा नाही होते इकडनं निघायची, बट जायला पाहिजे. साईबाबा पेंड्यावाला काळा पडलाय. साईडा तू बी जाणारस ना आज पुण्याला? नालाय का गपके. जावंच लागणार आहे. जायची इच्छा कोणाचीच नाहीये. जायची इच्छा कोणाचीच नाहीये, पण जायला लागणार आहे. झोपलाय का मोबाईल बघतोय? काय करायचं? हाच तो त्याच्याबद्दलच चाललंय. परत म्हणले व्यायाम असो नीला बोलली. रडू नको. आता श्रद्धे माझी तारीफ चालली. बोल रे बोल. प्रमाणाच्या बाहेर बिघडली झालंय का? तू माघारी तरी बोलती, ती नाही काय बोलायची. कळलं काय श्रद्धे? मी काय नाही बोलायची उलटी. कधी नाही म्हणायची बाया मी उगाच आणलीच मला म्हणून. काय खरंच तुझं झाली. आता सोडली आमचं बोलून घेतलं. अगोदरला आळशी होती बरं का, पण आता चांगली झाली. हे लावून ठेवलाय व्हायरल डायरेक्ट आजी. अरे साई वर ठेवायचे का ते? आता नाही बोलणार. चल जाऊ का? बाय. बोल बाई. बाय बाय बाय. भेटू परत. हो चला 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 चला. वैष्णवी बाय. लवकरच भेटू. मामा आजी घेतलं मामा. टाटा दादा. चले जाईन आता. बाय. भेटू परत. नको बाय पुढे. बाबा चला जाऊ का? बाय करा. बाय बाय. आता तुझ्या फोनतच बोलते. आता तशी येऊ नको. काय म्हणली? तशी येऊ नको. कशी येऊ? चांगली भरले पोराचा डायपर घेऊन ये. जाऊ का? चला आजी जाते ग. बोल्या इकडे इकडून ये. पुढे पुढे आत्ते बसायची. अजून आत्ते नाही. आता गेली. कधी गेली? मगाशी. सो आता आम्ही आमच्या मामाच्या गावावरनं पण निघालोय है ना. बोर म्हणजे कसं वाटतंय. पीएमटी पण गेली. हा पीएमटी पण सुटली आमची आणि घरनं पण पळापळ करून निघालो. लिस्ट पण नाही लावली. काहीच नाही केलं. तसंच निघालो. आता ठीक आहे, बट जाऊ वाटत नव्हतं, पण जाऊ दे. चला.
आता घरी गेल्यावरती ब्लॉग कंटिन्यू करणार आहे मी, कारण की घरी गेल्यावरती पण आम्ही बहुतेक आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करणार आहे, कारण की उद्या मी चालले आणि पप्पांची म्हणजे त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी अजून 2-3 दिवसांनी, पण मी उद्या चालली म्हणून आम्ही आजच ॲडव्हान्समध्ये सेलिब्रेट करणार आहे. सो ब्लॉग अजिबात स्किप करू नका, कंटिन्यू करा. सो गाईज मामाच्या गावावरनं मी आले, एक अर्धा पाऊण तास होऊन गेला. त्याच्यानंतर आम्ही मग घरातून थोडंसं आवरलं, मम्मीकडे आले, म्हणजे मी सासरी नाही गेले अजून. तर आता मम्मीचं घर लागतं म्हणून आज इकडेच राहणार आहे मी. आणि 2-3 दिवसांनी मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे. सो आम्ही आज केक वगैरे आणून छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे ॲडव्हान्समध्ये, कारण मी आता उद्या चालले आहे आणि राहू शकत नाही, कारण की आता मागेच मी येऊन राहून गेले होते, त्याच्यामुळं मग जास्त दिवस राहता येत नाही. सो आता मी उद्या जाणार आहे, आज सेलिब्रेशन वगैरे आम्ही करणार आहे. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, कारण ह्याच ब्लॉगमध्ये ते सेलिब्रेशन वगैरे सगळं होणार आहे आणि मग उद्या मी माझ्या सासरे परत जाणार आहे. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. सो इकडे आम्ही भेळ आणली आहे आणि आत्ता भेळ पार्टी चालू आहे आणि मामाचा मुलगा पण आहे, शेट मार्गासनीवरनं थेट नसरापूर या वेळेने. आणि आफ्टर भेळ आता इकडे आमचं वडापाव पार्टी चालू आहे. घ्या वडापाव, चला. तर भेळ आणि वडापाव खाऊनच आम्ही पोट भरून घेतले. आता संध्याकाळी खूप काही जेवायला बनवायचं, पण आमचा केकचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, कारण की पप्पा मम्मी जरा बाहेर चाललेत. मग आम्ही उद्या करणार आहे, बट आजचा आणि उद्याचा ब्लॉग मी एकत्र शूट करणार आहे, याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. दी नेक्स्ट डे. सॉरी फ्रेंड्स, सकाळपासून मी काही शूट नाही करू शकले, बट आता आम्ही केक घेऊन आलो. म्हणजे माझ्या बहिणीला मी केक आणायला लावला होता, मी पटकन माझं थोडंसं आवडून घेतला, थोडंसं अजून राहिलं लिपस्टिक वगैरे लावून घेतले. मग आम्ही केक कट करणार आहे आणि मम्मीला लगेच निघायचं आहे. सो फास्टमध्ये आवडते आणि मग सेलिब्रेशन करूयात ॲनिव्हर्सरी. सो मी असं सिम्पलचं आवरून वगैरे घेतलं आहे, मम्मी अजून आवडते आणि मग आम्ही काही करणार आहोत. आमच्या पप्पांच्या ॲनिव्हर्सरीच्या 2 दिवस आधीच बिफोर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन असं करणार आहे आम्ही. केक कट करणार आहे आता आणि मग आम्हाला निघायचं आहे. मी कशी दिसते मला नक्की सांगा, मागे थोडा पसारा इग्नोर करा, कारण की आता मी सगळं कपडे वगैरे चेंज करून तिथेच टाकून दिले. मम्मीला म्हटलं पटकन आवर, म्हणजे आपण पहिलं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया. त्याची ॲनिव्हर्सरी 27 तारखेला आहे, बट आम्ही आजच करतो, कारण मला आज अर्जंटमध्ये जायचंच आहे. सो त्यामुळे 2 दिवसांनी परत तू पण केक आणणार आहे, तुम्ही पण सेलिब्रेशन करणार आहे, तो पण थोडासा शूट वगैरे त्यांना मी करायला सांगते इकडं, आणि मग मी ते ह्याच्यामध्ये टाकेन ब्लॉगमध्ये. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा, हॅपी ॲनिव्हर्सरी. हां ठीक आहे, खावा खावा, चारा की खा मी. ओके फूड. मम्मी काय चालायचं आता आमचे फोटो काढ. सो आमचं सेलिब्रेशन झालं. ओंकार मागाय पण त्याचा अवतार चांगला नाही म्हणतो, फोटो व्हिडिओमध्ये यायला नको म्हणतोय. आता आम्ही मस्त केक वगैरे खातो पटपट आणि मग आता मला निघायचंय. ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी चालले माझ्या घरी. बाय. रिटर्न यायची खरं तर इच्छाच होत नव्हती, बट यावंच लागणार होतं, तर काय मग निघाले माझ्या सासरकडे. सो आता हा व्लॉग पण मी इथेच एंड करते. भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज माझ्या या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा, आणि नवीन असताल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.